राम राम मंडळी, स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी इथं एका केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत। राम राम दादा, नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव गाव सांगा। निलेश अक्रम चव्हाण, रांजणा तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातले तुम्ही शेतकरी आहेत। तर आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे, हा किती एकरचा प्लॉट आहे अंदाजे? हा जवळपास 5 एकरचा प्लॉट आहे। 5 एकराचा प्लॉट आहे। आणि आपण किती जे झाड आहेत केळीचे आपल्या? 7300 लावले। 7300 झाड आहेत। आणि हा मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तर याची जी लागवड आहे तर ती 8 जून 2025 इथं झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्लॉट आहे तर आपल्याला कंदाची लागवड केली होती, बरोबर आहे? कंदाची लागवड करून सुद्धा आजच्या या कंडिशनला हा जो प्लॉट आहे तर पूर्ण प्लॉट इथं आपल्याला पोहोचलेला इथं आपल्याला पाहायला मिळतोय। आता एक 20-25 दिवस अगोदर आपल्या जे केळीच्या बागेमध्ये आपल्याला काय समस्या जाणवत होती? समस्या अशी होती की जे पानं आपले ते अडकलेले होते आणि पोंगा वाकडा येतोय। पोंगा असं वाकडा येत होता, बरोबर। मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लागवड केल्यापासून 120 ते 150 दिवसापर्यंत जो केळीचा पोंगा आहे तर तो आपल्याला असा स्ट्रेट सरळ एकदम निघलेला तिथं असणं गरजेचं आहे। जो केळीचा पोंगा जर सुरुवातीलाच वाकडा राहिला तर त्या केळीच्या झाडाची म्हणावं तशी वाढ होत नाही। आणि त्याच्यासोबतच केळीच्या जे काही 2 पानातलं अंतर असतं तर ते सुद्धा आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं। आणि एकंदरीत कालांतराने भविष्यामध्ये आपला जो काही घड आहे निसवून झाल्यानंतर तर तो घडसुद्धा आपल्याला त्याची जी क्वालिटी असते तर ती आपल्याला कुठेतरी कमी प्रमाणात असल्याची पाहायला मिळते। तर दादा, तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवला तर त्यावेळेस तुम्ही काय उपाययोजना केली होती? उपाययोजना सर अशी म्हणजे कल्पना आली की बाबा पानं जे अटकतात आपले शेती केळीचे, बरोबर। तर मी व्हिडिओ बघत होतो आणि बघता बघताच पाटील बायोटेकचा एक व्हिडिओ मला मिळाला। मी तो बघितला आणि त्यानंतर मी सहज कामानिमित्त मुक्ताईनगरला गेलो होतो, तर तिथून मी हे किट आणली, बरोबर। ही जी तुम्ही बनाना पंडित किट आहे तर ही तुम्ही आणली होती मुक्ताईनगरवरून। व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर तुम्हाला या बनाना पंडित किटबद्दल माहिती भेटली, बरोबर। तर आता ह्या किटचा वापर करून या प्लॉटमध्ये किती दिवस झालेले आहेत? जवळपास 20-25 दिवस झाले। 20-25 दिवस झाले। किटचा वापर केल्यानंतर म्हणजे जी बनाना पंडित पोंगा भरणी किट आहे मित्रांनो, सगळ्यात अगोदर हिचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला समजून सांगतो। ही जी एक किट आहे मित्रांनो, हिचं आपल्याला 200 ते 300 लिटर पाणी तिथं तयार करायचं आहे। 200 ते 300 लिटर पाणी तयार केल्यानंतर ते जे पाणी आहे मित्रांनो, ही एक किट आपल्याला 1000 झाडासाठी तिथं पुरलेली पाहायला मिळते। 200 ते 300 लिटर पाणी केल्यानंतर मित्रांनो 200 ते 300 मिली जे काही पाणी असणार आहे तर ते आपल्याला एका केळीच्या पोंग्यामध्ये डायरेक्ट ओतायचं आहे। तुम्ही फवारणी पंपानी शक्यतो नाही करू शकत, कारण जो प्रमाणाचा अंदाज आहे तर तो आपल्याला येणार नाही। एखादा छोटी बॉटल किंवा तो काही छोटा मग्गा टप वगैरे असतो तर त्याच्या सहाय्याने डायरेक्ट पोंग्यामध्ये, आता समजा तुमचा ह्या सिच्युएशनला पोंगा आहे तर तुम्ही डायरेक्ट इथं जरी ओतलं 2 पानाच्या मध्ये तरी चालतं। किंवा मित्रांनो, तुमचा सुरुवातीच्या काळामध्ये या सिच्युएशनला जर पोंगा असेल तर या पोंग्यामध्ये डायरेक्ट आपल्याला 200 ते 300 मिली जे काही पाणी आहे आपल्या बनाना पंडित किटचं तर ते ओतणं गरजेचं आहे। ही झाली वापरण्याची पद्धत। आता आपल्या शेतकरी मित्रांना आपण विचारूया की तुम्हाला नेमकं याचा कशा प्रकारे फायदा जाणवला? फायदा असा झाला की जवळपास जे पानं अडकलेले होते ते पूर्णपणे सुरळीत बाहेर निघायला लागले, बरोबर। आणि जो पोंगा वाकडा निघायचा तो सरळ स्ट्रेट निघायचा, एकदम स्ट्रेट निघायचा। तर एकंदरीत म्हणजे तुम्हाला या किटचा वापर केल्यानंतर फायदा जाणवला? हो, 100%। मित्रांनो, आपली जी पाटील बायोटेक कंपनीची बनाना पंडित पोंगा भरणी जी किट आहे तर या किटचा वापर केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही पोंगा आहे तर तो आपल्याला पूर्ण स्ट्रेट निघालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यासोबतच पुढच्या गोष्टीचा फायद्याचा जर विचार केला तर हे जे काही 2 पानातलं अंतर असतं तर ते 2 पानातलं अंतरसुद्धा आपल्याला तिथं वाढलेलं पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही केळी उत्पादक शेतकरी असाल तर यावर्षी पोंगा भरणी करण्यासाठी बनाना पंडित किटचा आवर्जून वापर करा। आपल्यासारखेच भरपूर हजारो शेतकरी आहेत ज्यांना या किटचा वापर केल्यामुळे तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला आहे। दादा, तुम्ही किट वापरून समाधानी आहात का? एकदम। इतर शेतकरी मित्रांना काय सांगताल तुम्ही? माझं शेतकऱ्यांना हेच सांगणार आहे की बाबा ज्यांचा पण केळीचा प्लॉट आहे त्यांनी हे किट आवश्यक वापरावे। ज्या पण शेतकऱ्याच्या केळीच्या प्लॉटमध्ये 2 पानातलं अंतर सुरुवातीच्या काळात कमी दिसतंय, त्याच्यासोबतच तुमच्या केळीचा पोंगा वाकडा निघत असेल तर अशा टायमाला तुम्ही बनाना पंडित या किटनं पोंगा भरणी ही करू शकता। मित्रांनो, पोंगा भरणी केल्याचा निश्चितच आपल्याला जास्तीत जास्त फायदा केळी पिकामध्ये तिथं झालेला पाहायला मिळेल। योग्य वापरण्याच्या वेळेचा जर कालावधीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी जर तुम्ही रोपांची लागवड केलेली असेल, टिश्यू कल्चर रोपांची, तर बऱ्यापैकी 60 ते 70 दिवसाच्या आसपास तुम्ही पहिली पोंगा भरणी ही करू शकता। जर तुम्ही कंदाची लागवड केलेली असेल तर 70-80 दिवसाच्या आसपास बनाना पंडित किटनं जी पोंगा भरणी आहे तर ती करू शकता। एकदा 60-70-80 दिवसाच्या आसपास आणि दुसऱ्यांदा जी पोंगा भरणी करायची आहे तर ती 90
100-110 दिवसाच्या आसपास तुम्ही दुसरी पोंगा भरणी ही तुमच्या केळीच्या बागेमध्ये करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत रामराम.